आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं जयंत, तू मला इथे का बोलावलंस? तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं। थोडं स्पष्टपणेच बोलेन, चालेल ना? हो। आज आदित्य तुझ्याशी ज्या पद्धतीने वागत होता ते मला अजिबात पटलेलं नाही जानू। खरं सांगू का जयंत, मला खूप बरं वाटतंय की तू हे सगळं माझ्याशी अगदी स्पष्टपणे बोलतोयस। पण काय आहे ना, मी आणि आदित्य एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो। आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत। पण तरीही तुला जे काही वाटतंय त्याचा रिस्पेक्ट ठेवून मी यापुढे आदित्यशी बोलताना वागताना नक्की काळजी घेईन। हं? मी आलीच। माझं अजून बोलून झालेलं नाही अजून। हे बघ जानू, मी इतकाच ट्रान्सपरंट राहीन तुझ्यासोबत, पण एकासाठी। कुठली अट जयंत? जानू, इथे सगळे असेपर्यंत ना तू अजिबात नाचणार नाही, कोणाही बरोबर। इनफॅक्ट एकटीने सुद्धा नाही। मान्य? हो। इनफॅक्ट तू काय, मला इथे कोणीही विदाऊट एनी रिझन नाचायला आवडणार नाही। एवढंच ना जयंत? एवढंच नाही आहे जानू, इथे हे सगळे लोक जे आले ते जयंत, आपण सगळे इथे एकत्र मज्जा करायला जमलोय। कुणी इथे नाचणार नाहीये, कशाला कोणी नाचेल? हे बघ, डोंट वरी, असं काहीही होणार नाही। हं? काय झालं जयंत? आय लव्ह यू जानू। आय लव्ह यू टू जयंत। बरं, मी आलेच। पद्मा, काय प्रकार आहे हा? तुला काय वेळ बीड लागलाय का? आणि ही कुठली पद्धत आहे मैत्रिणींना भेटायची? हे असं वागून तू मैत्रिणींचा अपमान करतेस हे लक्षात येतंय ना तुझ्या? चला, म्हणजे उशिरा का होईना तुम्हाला कळलं तरी मी तुम्हाला इथं का बोलवलंय। काय उघडले का डोळे? उडाली का झोप? गावाकडून पुण्यात शिकायला आलेल्या आम्ही मुली पहिल्याच दिवशी आमच्या आत्मविश्वासाच्या पार चिंध्या करून टाकता तुम्ही। तुम्ही श्रीमंत घरच्या, सुंदर, हुशार, पण म्हणून एवढा कसला माज असतो तुम्हाला? त्यात मी ही अशी खात्या पित्या घरची, मग तर काय विचारायलाच नको। मुद्दामून मला डान्सच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावायचं, मुद्दामून माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायचं। काय करायचं आता तुम्ही? पद्मा गं, काय बोलतेस तू हे? आम्ही असा विचार कधीच नाही केला। हो ना, मुली चिडवायच्याच ना मला, आणि तुम्ही पण माझी मजा घ्यायचात। पद्मा, 1 मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। हे बघ, तू गावाकडून आली आहेस किंवा तू गरीब आहेस म्हणून आम्ही तुला कधीही येणवलं नाही। उलट लक्ष्मीने एकदा तुझ्या ट्रिपचे पैसे भरलेत, आठवत नाहीये का तुला? भरले होते ना, भरले होते, पण ते पण मला कमीपणा दाखवण्यासाठी। अगं नाही, तुला आमच्या बरोबर येता यावं म्हणून गेलो होतं। हो। आणि ही माझ्याशी मुद्दामून इंग्लिश मध्ये बोलायची ती? अगं पद्मा, त्यालाही एक कारण होतं। तूच म्हणाली होतीस ना की तुझं इंग्लिश चांगलं नाहीये म्हणून आम्ही दोघींनी ठरवून तुझ्याशी इंग्लिश मध्ये बोलायचो आम्ही, कारण तुझा आत्मविश्वास वाढावा, तुझं इंग्लिश चांगलं व्हावं। आणि कुठलीही भाषा सरावाशिवाय येत नाही। बरं, आम्ही तुला नाचायला भाग पाडलं कारण तुझा लठ्ठपणा तुझ्या डोक्यात घर करून बसला होता आणि हा विचार आम्हाला तोडायचा होता। तुला असं वाटत होतं की तू जाड आहेस म्हणून तुला नाचता येणार नाही,
हा गैरसमज दूर करायचा होता. हो, पण कशाच्या बदल्यात? अजून विसरले नाहीये मी तो दिवस. हीच तारीख होती ना ती. ही तारीख इथंच नाही तर माझ्या मनावर आणि माझ्या मेंदूवर पण कायमची कोरली गेली. मी नको नको म्हणत असताना सुद्धा मला जबरदस्तीने नाचायला भाग पाडलं तुम्ही. अख्ख्या कॉलेज समोर माझं हसं झालं. तेच हवं होतं ना तुम्हाला. अगं पद्म, तू ना चुकीचा ग्रह करून घेतलास बा आमच्याबद्दल. तू आमच्याबद्दल असा विचार करत असशील असं आम्हाला वाटलंही नव्हतं ग. गप्पा बसा. गच्चाळसूतपणाचा आव आणू नका. अगं तुम्ही विसरला असाल, पण एक आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आहे. आणि आता वेळ आली आहे तुम्ही केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायची. इतकी वर्ष बाबळीचा काटा टोचल्यासारखी ही सल मी माझ्या मनात ठेवून जगले. तुमच्यासाठी ती फक्त स्पर्धा होती, पण त्या दिवशी मी काय गमावलं याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. पद्मा, अगं लय माज होता ना तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचा आणि हुशारीचा. त्यावेळी तर मी तुमची बरोबरी कुठल्याच बाबतीत करू शकत नव्हते. पण आता आपण तिघी एकाच पातळीवर आहोत. बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. काय? मंगळागौर? अगं मंगळागौरीचा आणि आमचा काय संबंध? पद्मा, आणि मी तुला सांगते ना, तू हे सगळं मनातून काढून टाक बाई. आता या वयात कुठे आली ग ती मंगळागौरची स्पर्धा वगैरे. बरोबर ज्यावेळी तुम्ही मला चॅलेंज दिलं होतं डान्सचं, त्यावेळी मला पण डान्स येत नव्हता. पण तरी मी ते चॅलेंज स्वीकारलं. तसं आता तुम्ही स्वीकारा. आणि या खेळात तुम्ही एकट्या नाही आहात. तुम्ही तुमची टीम घेऊन या, मी माझी टीम घेऊन येते. बघू कोण जिंकतं ते. आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ही सगळ्यांच्या समोर. आणि जर मी हरले तर मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. अगं हिला समजाव नाही. मग स्वीकारताय ना माझं मंगळागौरीचं चॅलेंज?